चोट्टा बाजार आणि कुटासा मंडळ वीटभट्टीकरिता मोठ्या प्रमाणावर अवैध माती उत्खनन सुरू असून त्यांच्याकडे महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय दंडाधिकारी साहेब याचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे। गुरुवार दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी विठ्ठल खोले यांचा ट्रक अवैध माती वाहतूक करताना JCB सह मान्य नायब तहसीलदार साहेब मनोज मानकर, तलाठी महेश सरकटे यांनी जप्त केला, परंतु पोस्टे अथवा तहसीलमध्ये जमा केला नाही। त्यांचा अहवाल तहसीलदार सुनील चव्हाण यांना सादर केला, परंतु चव्हाण यांनी जिल्ह्यातील एका दमदार भाजपा आमदार याने फोन करून तंबी केली म्हणून मानकर आणि चव्हाण यांचे बंदद्वार चर्चा झाली व प्रकरण थंड बसल्याच्या गुलदस्त्यात टाकले। हे माहिती परिसरातील काही नागरिकांनी ऐनकेन प्रकारे मान्य जिल्हाधिकारी महोदयाकडे तक्रारी पोहोचविल्या। त्यामुळे आज दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी माननीय तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच SDO साहेब यांनी स्वतः धाडी टाकून पिलकवाडी परिसरातील मुंडाळे यांच्या राठी यांच्या तक्रारीवरून दखल घेत वीटभट्ट्यावर कारवाई केली। चव्हाण साहेब म्हणतात की मी पैसे कमवण्यासाठी अकोट येथे आलो नाही, तर हे प्रकरण कसे सुरू आहे? वीटभट्टीकरिता निरर्थक, अवास्तव आणि उत्खनन होत आहे। कोणीही अधिक कर्मचारी साधे माफिये वाहन तपासत नाहीत। काही ठराविक लोक परवानगी घेतात, तसेच 500 ब्रॉसची आणि त्याच परवानगीवर 5000 ब्रॉस अवैध उत्खनन व वाहतूक करून भरमसाठ अवैधपणे व बेकायदेशीररित्या माती उत्खनन केल्या जाते आणि त्याचा साधा परवानासुद्धा किंवा पंचनामासुद्धा होत नाही। शासनाची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असून हे शासन आहे की दुःशासनाचे प्रशासन आहे असे वाटते। संबंधित दोन्ही मंडळ अधिकारी अनिल ओळंबे चोट्टा बाजार मंडळ आणि विशाल शेरेकर कुटासा मंडळ यांचे कुठेच अस्तित्व परिसरात कधीच जाणवले नाहीत। हे सर्व अवैध काम तहसीलदार यांचा दलाल बंडू हा मॅनेज करतो। तसेच चोट्टा परिसरातील नागरिक अधिकाऱ्यांना सांगतात की 2000 ब्रॉस विना परवाना माल पडलेला दिसत आहे, तरी एवढा मोठा भ्रष्टाचार अधिकाऱ्यांच्या का लक्षात येत नाही, अशी चर्चा सर्वसामान्य जनतेमध्ये होत आहे। ब्युरो रिपोर्ट, पत्रकार अकबर एच खान, अकोट। इथे सगळं पूर्ण माती भरलेली होती, त्यावेळेचे सगळे फोटो आहेत माझ्याकडे। या दिवशी इथे सगळे पंचनामे होईंदे साहेब उभे होते, इथे सगळी कमी